ते शरण जाणार आहे ते मी ट्विटद्वारे आधीच महाराष्ट्राला म्हणजे माहिती दिली होती. कारण का हे सेटिंग कालपासून चालू होतं, का 2-3 दिवसापासूनच चालू आहे अंतर्गत. आणि म्हणजे ज्या अर्थी तो शरण जातो त्या अर्थी जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो, शरण जातो, तेव्हा त्याच्यात काहीतरी सेटिंग झालेलं असतं. हे काही म्हणजे ज्याला मुंबईचा सगळं बघितलं 35 वर्षाचा इतिहास, त्यांना बरोबर समजतं की कोणाला पकडला, कोणाला सरेंडर केला. शिवाने तो स्वतःहून सांगतो मी सरेंडर होतोय, हे बरं आहे. इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना अपयश आहे का? हे सगळं सेट करायला लागतं ना, हे सगळं सेट करावं लागतं. काही गोष्टी पुसाव्या लागतात, काही गोष्टी सांगाव्या लागतात, काही गोष्टी कळवाव्या लागतात. म्हणजे आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करता येईल हे करताना हे सगळं करावं लागतं. पण सर फरार होते ते आणि आंदोलन करायला लागले, मोर्चे काढावं लागले, तुम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन आवाहन करायला लागलं पोलिसांना की कुठे आहेत ते नेमकं शोधावं, काय सांगायला संदर्भात? असं आहे की आंदोलन करावं लागलं म्हणजे काय, माणुसकी सोडली नाही, असं इतक्या क्रूर पद्धतीने हाणलाय त्याला, मारलाय त्याला की. आणि स्वतःचा तो काय बोलतो वाल्मिक कराड, माझा काय संबंध बोलतो, माझा खंडणीतही संबंध नाही, खून तर दूरच राहिला. म्हणजे तो खुनाबद्दल काही बोलत नाही, उलट तो मोठा फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मोठा फिलॉसॉफर आहे तो. म्हणजे ते थोर तत्वज्ञ वगैरे असतात ना, त्याच्यात आता वाल्मिक कराडचं नाव लागलं. पण आज शरण जाणार होते आणि त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे की यामध्ये माझा संबंध नाही आहे, जर मला चूक जर सापडली तर मला जी म्हणजे तेच ना की ह्यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या. बापू अंधळच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट केला पोलिसांनी? 307चा आरोपी येतो, बाकी सगळे आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना, मग याला का नाही अरेस्ट केला? आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतोय त्या केसमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्या आंधळेच्या मर्डर केसमधले तपासी अधिकारी आहेत. हे असे संबंध जोडता येतात इथे बसून. आत्ता जे लोक आहेत ते तुम्हाला मेसेज करतात, त्यांचा चॅट देखील तुम्ही ट्विट केलेला होता. हे बघा, मी चॅट मुद्दा म्हणून ट्विट करतोय की किती माज आहे, किती माज. आता एक माणसाचा व्हिडिओ आहे, लक्षात ठेव बरं का, भल्या भल्यांचा धमकी वारंवार येत आहेत, म्हणजे सगळ्यांनाच धमक्या देतात, लक्षात ठेवा बरं का. चांगल्यांचा असं मग गॉगल वगैरे असा काय त्याचं नाव पण आलंय माझ्याकडे. तर ज्या अर्थी विरोधकांची संख्या कमी आहे त्या अर्थी विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न. नाही, हे विरोधक वगैरे नाही आहेत. असं आहे की तू काय आमच्या पक्षाचा नव्हता, संतोष देशमुख हा बीजेपीचा आहे, पण पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही त्यांच्यासाठी का लढतो आहोत, तर माणुसकी जिवंत ठेवायला. तो त्या पक्षाचा आहे मरू दे असं नाही म्हणा, कुठल्याही पक्षाचा असो, पण त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याच्याबरोबर उभे राहा, काय फरक नाही पडत पक्षपेक्षा. पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जेव्हा जेव्हा आरोप झाले पाहायला गेले तर आर पाटील असतील, मुश्रीफ असतील, त्यानंतर अनेकांना त्या संधी दिली नव्हती. पुढं म्हणजे आर पाटीलवरती कारवाई झाली होती. शरद पवारांची वैचारिक उंची कुठे हो, त्यांची कुठे त्यांच्याबद्दल ह्या असल्या गुन्ह्यांमध्ये तर त्यांनी खरं तर आता मी काय सांगू तुम्हाला, पवार साहेबांनी कधीच ह्यांचा राजीनामा घ्यायचा ठरवला होता. मीच मूर्ख जो याला वाचवून बसलो. दादांनी पावलं उचलत नाही याच्या मागचं कारण काय? मंत्रिमंडळात असू सुद्धा असं आहे की दादांनी पावलं उचलली नाहीत किंवा ना, पण दादांनी ह्याचा विचार करायला पाहिजे होता की आपली बहीण अशी विधवा झाली असती तर आपण काय केलं असतं. प्रत्येकाने हा विचार करावा महाराष्ट्रात. तिथे ती सोमनाथ सूर्यवंशीची आई रडते, आपला भाऊ असा रडत बसला असता किंवा आपली आई अशी रडत बसली असती आपल्या पोराच्या मृत्यूच्या धक्क्याने, तर आपण काय केलं असतं. आपण विचारच करत नाही. सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण आठवतं तरी काय आपल्याला? आठवते? लक्षच नाही आपलं. आपण स्वतःच्या जीवनशैलीत एवढे मशगूल असतो की कोणी मेला काय, तडफडून मेला काय, खोटं बोलले काय. सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा हा प्रश्न मी विचारून दमलो. मेला कसा, कुठे मेला, काहीच सांगायला तयार नाही. ज्या केसमध्ये बब्बन गीते नव्हताच
त्या केसमध्ये बबन गीतेला आणून ह्याला 307चा आरोपी करून 302चा आरोपी बबन गीतेला करून हा आजही मोकळा फिरतो. कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परळीच्या. 1000 वेळा तर पार्ट्या झाल्या त्यांच्या त्या महाजनबरोबर. 302चा गुन्हा दाखल होईल का? तुम्ही अजिबात होणार नाही. 302चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही. वाचवण्याचा प्रयत्न. वाचवण्याचा म्हणजे काय, उसका बाप बैठा ना अंदर उधर मग कॅबिनेट में है ना भाई, कसा होगा. 25 दिवस यासाठी लागला का त्याला? कशाला लागला वगैरे ते पोलिसांना माहीत, काय करायचं ते पोलीस. पण महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला मी आता दबाव वाढवायला पाहिजे. हे असं नाही चालायचं. एखादा माणूस इतका निर्गुण खून करतो आणि मला आश्चर्य हे वाटतं की ते जातीचं लेबल वापरतात. आणि वंजारीची जात म्हणजे एकदम कष्टकरी मेहनतीवर जगणारे, हे असे हप्ते खाऊन जगणारे वंजारी नसतात. तो काल एक प्रकार उघड झाला आहे, राखीवरती कसे करोडो रुपये कमवतात. तुमच्याचपैकी कोणीतरी तयार केलेली स्टोरी आहे ती. हे काय काय चालू आहे काय. त्या रामकृष्ण बांगर, मी एवढं बोंबलून सांगतोय, त्यांना नाही बोलवलं की काय तुमचं बाबा तुमच्यावर काय आरोप झाला आहे. खरं तर मायार का इथनं लोकप्रतिनिधी बोंबलून सांगतोय रामकृष्ण बांगरांना त्रास झाला आहे, त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला आहे. औरंगाबादला काल मला फोन आला, औरंगाबादला एक कॉलेज ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला लोक सांगतात पण पोलिसांना सांगत नाहीत. का तेवढं साहेब काय करणार. असं आहे की ह्याच्यात जे लागे बांधतात ना हे फार डेंजरस आहेत, हे मला समजतं. आणि एवढं मोठं आर्थिक साम्राज्याचं असे जुळवणी आहे की दिवसाला 10-20 कोटी रुपये येत आहेत जात आहेत. म्हणजे आता काय माहीत पोलीस काय काय खणून काढतात. मैत्रीपोटी एका हिला 200 कोटी रुपयाचं जमीन, इथे बंगला, इथे गाडी, पुराकडे गाड्या बघा तिथे. हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे संतोष देशमुखच्या धनंजय देशमुख धनंजय मुंडे यांची पदावरून हकालपट्टी करावी. ती काय मला माहीत नाही, पण नैतिकदृष्ट्या मी तर राजकारणाचा मोठा नाही, पण मी वाचत असतो, मी लक्षात ठेवतो काही गोष्टी. महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नाही की आरोप इतके मोठे झाले आणि माणूस मंत्रिपदाच्या खर्चाला चिटकून उभा आहे. सत्ता हे सर्वस्व नसतं असं राजकारणात म्हणतात. आणि सत्तेला लाथ मारून लोक बाहेर पडतात की माझ्यावर आरोप झाला ना, जोपर्यंत स्वच्छ बाहेर येत नाही तोपर्यंत घेणार नाही. मला आजही आठवतं आहे की ZTVच्या ह्याच्यावर हल्ला झाला होता भुजबळांच्या काळामध्ये. भुजबळांवर आरोप होत होते आणि ZTVने एक बातमी दाखवली होती आणि काही भुजबळ समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला होता. साहेबांनी भुजबळांचा राजीनामा घेतला होता. भुजबळ साहेबांचा तेव्हा ते भुजबळ साहेब आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला नाही असं झालं नाही, घेतला होता राजीनामा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.